Hello friends. In the last lecture we have seen the what is meant by memory management and how the memory will be allocated to any process or any data. आपण लास्ट लेक्चरमध्ये काही बेसिक पॉईंट्स बघितले अँड सो नाव वी विल मूव टुवर्ड्स आवर नेक्स्ट टॉपिक. नेक्स्ट लेक्चर आपण इकडं पुढं जाऊया. So in this lecture we will see what is memory management, what are the memory management techniques. मेमरी मॅनेजमेंटच्या ज्या काही टेक्निक्स आहेत त्या आपण या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. मेमरी मॅनेजमेंटमध्ये आपण सुरुवातीला बेसिक काही गोष्टी बघितल्या की एखादा डेटा किंवा एखादी प्रोसेस जर आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीम थ्रू आपल्याला जर ती रन करायची असेल तर त्यासाठी आपण एक मेमरी ॲलोकेशन आपलं केलं जातं. त्याच्यासाठी काहीतरी मेमरी ॲलोकेट केली जाते. मेमरी मॅनेजमेंट टेक्निक्सच्या दोन टाईप्स आहेत. त्याच्यामध्ये एक पहिली म्हणजे युनिप्रोग्रामिंग. युनिप्रोग्रामिंग म्हणजे काय, तर ज्या वेळेला आपण एखादी प्रोसेस आणतो रॅममध्ये, एखादी प्रोसेस आपण ज्या वेळेला एक्झिक्युशन सुरू होतं एखाद्या प्रोसेसचं, त्यावेळेला ती प्रोसेस त्या रॅममध्ये म्हणजेच मेन मेमरीमध्ये आणल्या जाते. मेन मेमरी म्हणजेच रॅम ही डिवायडेड आहे दोन टाईपमध्ये युनिप्रोग्रामिंगमध्ये, विच इज डिवायडेड इंटू टू पार्ट्स. एक पार्ट जो आहे तो ऑपरेटिंग सिस्टीमच्या ज्या काही प्रोसेसेस आहेत त्याच्यासाठी तो अलोकेट केलेला आहे, आणि दुसरा पार्ट जो आहे तो इट इज अलोकेटेड फॉर युजर प्रोसेसेस. ज्या काही युजरच्या प्रोसेस आहेत त्याच्यासाठी हा अलोकेट केलेला आहे. याला आपण युनिप्रोग्रामिंग असं म्हणतो. दुसरा टाईप आहे तो म्हणजे मल्टीप्रोग्रामिंग. मल्टीप्रोग्रामिंगमध्ये मल्टिपल युजर्स जे आहेत ते एकमेकांशी ही मेमरी सायमल्टेनियसली शेअर करतात. त्याला मल्टीप्रोग्रामिंग असं आपण म्हणतो. मल्टीप्रोग्रामिंगमध्ये एक सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे, सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे कॉन्टिग्युअस मेमरी अलोकेशन. आता मेमरी आपण बघितलं की मेमरी जी आहे ती काही ब्लॉक्समध्ये अलोकेट केले जाते. आपण म्हणतो की समजा एखादी रॅम आहे, समजा 2 GB रॅम आहे तर किंवा 4 GB रॅम आहे. त्या 4 GB रॅममध्ये इक्वली त्याचे काही ब्लॉक्स तयार केले जातात, आणि त्या ब्लॉक्समध्ये त्या प्रत्येक प्रोसेसला, एखादी प्रोसेस आली तर त्या प्रोसेसला त्या ठिकाणी अलोकेट मेमरी केल्या जाते. आता कॉन्टिग्युअस मेमरी अलोकेशन म्हणजे काय, तर वेन अ प्रोसेस रिक्वेस्ट फॉर द मेमरी, एखादी प्रोसेस जर रिक्वेस्ट करते मेमरी पाहिजे मला, तर ॲट दॅट टाईम अ सिंगल कॉन्टिग्युअस सेक्शन ऑफ मेमरी ब्लॉक इज असाइन्ड टू दॅट प्रोसेस. आता मेमरी ब्लॉक्स म्हणजे काय, तर समजा एखादी रॅम आहे, समजा 4 GBची रॅम आहे. त्या 4 GBच्या रॅममध्ये त्या 4 GBला इक्वली त्याचे ब्लॉक्स तयार केले जातात, आणि त्या ब्लॉक्समध्ये ज्या काही प्रोसेसेस रनिंग आहेत त्या प्रोसेसेस त्या ठिकाणी त्या मेमरीमध्ये अलोकेट केल्या जातात. आता कॉन्टिग्युअस मेमरीमध्ये काय होतं आहे की वेन कॉन्टिग्युअस मेमरी अलोकेशन विल बी डन, एखादी प्रोसेस आली, प्रोसेस नंबर 1, प्रोसेस नंबर 2, प्रोसेस नंबर 3. आपण एक डायग्राम जर बघितली तर त्या ठिकाणी 3 प्रोसेसेस आहेत. त्या 3 प्रोसेस आल्यानंतर त्या 3 प्रोसेसेसला ज्या काही जे ग्रीन दिसतंय ते अलोकेट केलेलं आहे, पण जे व्हाईट दिसतंय ते काय, तो फ्री स्पेस आहे. त्या ठिकाणी त्या 3 प्रोसेसेसला अलोकेट केलं जातं. पण आपण जर ते मेमरी ब्लॉक्स बघितले तर दे आर इक्वल इन साईज. प्रत्येक काय ते साईज त्या प्रत्येक मेमरी ब्लॉकची ही इक्वल आहे, आणि ते सगळे त्या ठिकाणी जे फ्री स्पेस आहे त्या ठिकाणी ह्या 3 प्रोसेसेस अलोकेट केल्या जातील. त्याच फ्री स्पेसमध्येच केल्या जातील, इतर कुठेही केल्या जाणार नाही. त्या 3 फ्री स्पेसमध्येच का केल्या जातील, बिकॉज इट इज अ कॉन्टिग्युअस मेमरी अलोकेशन. ऑल द अवेलेबल मेमरी स्पेस रिमेन्स टुगेदर इन वन प्लेस. बोथ द ऑपरेटिंग सिस्टीम अँड युजर मस्ट रिसाइड इन द मेन मेमरी. आपल्याला हे माहिती आहे की ऑपरेटिंग सिस्टीम आणि युजरच्या ज्या काय जे युजर आहेत तो मेन मेमरीमध्ये आहे, पण जर त्याला एक्झिक्यूट व्हायचं आहे तर त्याला इट विल हॅव टू कम टू द रॅममध्ये त्याला अगोदर यावं लागेल. सो वेन एनी युजर रिक्वेस्ट फॉर द मेन मेमरी, ज्या वेळेला एखादा युजर प्रोसेस असेल किंवा एखादी सिस्टीम प्रोसेस असेल, ती जर मेमरी रिक्वेस्ट करते, म्हणजे त्याला जर मेमरी पाहिजे,
अ सिंगल सिलेक्शन ऑफ कॉन्टिगस मेमरी ब्लॉक इज गिवन टू दॅट प्रोसेस. एक सिंगल ब्लॉक त्याला त्या ठिकाणी अलोकेट केला जातो टू दॅट प्रोसेस अकॉर्डिंग टू इट्स नीड. त्याची जी काही गरज आहे त्याच्या अकॉर्डिंगली त्याला तो ब्लॉक त्या ठिकाणी अलोकेट केला जातो. आणि जो काही फ्री ब्लॉक आहे त्याला होल असं म्हटलं जाते. आपण जनरली काय होतं, जे फ्री ब्लॉक्स आहेत जिथं काहीही प्रोसेस नाही आहे किंवा काहीही डेटा नाही आहे, तो म्हणजे काय, तर फ्री ब्लॉक. त्याला आपण जनरली काय म्हणतो, होल्स असं म्हणतो. द सेट ऑफ होल्स इज सर्च फॉर डिटरमाइन विच होल इज बेस्ट टू अलोकेट. जनरली काय होतं, ज्या प्रोसेसेस आहेत त्यांना मेमरी अलोकेट करण्यासाठी नेमका कोणता ब्लॉक त्या ठिकाणी त्याला स्पेसिफिक ब्लॉक त्याला आवश्यक आहे तो त्याला त्या ठिकाणी अलोकेट केला जातो. दिस कॅन बी डन इन कॉन्टिग्युअस मेमरी अलोकेशन. आता दुसरा एक पार्ट आहे तो म्हणजे नॉन कॉन्टिग्युअस मेमरी अलोकेशनचा. ह्याच्या अगदी थोडंसं उलट म्हणण्यापेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं. नॉन कॉन्टिग्युअस मेमरी अलोकेशनमध्ये काय होतं आहे, तर इट अलाउज अ प्रोसेस टू अक्वायर द सेव्हरल मेमरी ब्लॉक्स. म्हणजे ती प्रोसेस काय आहे, त्या प्रोसेसची साईज किती आहे किंवा त्या प्रोसेसला किती स्पेस रिक्वायर्ड आहे त्या अकॉर्डिंगली त्याला स्पेस तो अलोकेट केला जातो. म्हणजे सिमिलर ब्लॉक्स नाही आहेत इथं, काय त्या अकॉर्डिंगली त्याचे ब्लॉक्स तयार केले जातात. द नॉन कॉन्टिग्युअस मेमरी अलोकेशन ऑल्सो रिड्युसेस द मेमरी वेस्टेज. ह्याच्यामुळं काय होतं की मेमरी वेस्ट होत नाही. जनरली आपण कॉन्टिग्युअस मेमरी अलोकेशनमध्ये काय होतं आहे, तर सिमिलर ब्लॉक असल्यामुळं जरी समजा प्रोसेस लहान असेल तर पूर्ण तो ब्लॉक त्याला अलोकेट केला जातो. जरी प्रोसेस एखादी मोठी आहे तर त्याला नंबर ऑफ ब्लॉक्स त्याला वाढवले जातात. पण इथं तसं नाही. इथं जेवढी प्रोसेस आहे त्या अकॉर्डिंगली त्याला मेमरी ब्लॉक्स त्या ठिकाणी क्रिएट केले जातात. सो दिस इज नॉन कॉन्टिग्युअस मेमरी अलोकेशन ॲज इट युटिलायझेस द मेमरी होल्स क्रिएटेड ड्युरिंग इंटरनल अँड एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. म्हणजे काय, तर जे काही स्कॅटर्ड किंवा जे काही ब्रोकन मेमरी ब्लॉक्स आहेत ते म्हणजे फ्रॅगमेंटेशनसाठी त्या ठिकाणी वापरले जातात. ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण नंतर केलं जातं आहे. आता ह्यामध्ये दोन्हीमधला डिफरन्स काय आहे, तर कॉन्टिग्युअस मेमरी अलोकेशन अँड नॉन कॉन्टिग्युअस मेमरी अलोकेशन. सो देर आर सम डिफरन्सेस वी हॅव मेन्शन्ड. कॉन्टिग्युअस मेमरी अलोकेशन अलोकेट्स कॉन्झिक्युटिव्ह ब्लॉक्स ऑफ मेमरी टू अ फाईल. कॉन्झिक्युटिव्ह ब्लॉक्स त्या ठिकाणी अलोकेट केले जातात. पण नॉन कॉन्टिग्युअसमध्ये काय, तर मेमरी अलोकेशन अलोकेट सेपरेट ब्लॉक्स ऑफ मेमरी टू अ फाईल. सेपरेटली त्या ठिकाणी ब्लॉक्स अलोकेट केले जातात अकॉर्डिंग टू इट्स नीड. सेकंडली कॉन्टिग्युअस मेमरी फास्टर आहे जरा बघायला गेलं तर. तेच नॉन कॉन्टिग्युअस मेमरी जी आहे ती स्लोअर आहे एक्झिक्युशनसाठी. कॉन्टिग्युअस मेमरी इट इज इझियर फॉर OS टू कंट्रोल. पण याच्यामध्ये काही डिफिकल्ट आहे कंट्रोल करणं OSला नॉन कॉन्टिग्युअससाठी. ओव्हरहेड इज मिनिमम. म्हणजे ज्या काही प्रोसेसेस येणाऱ्या आहेत त्या मिनिमम आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय असं ॲड्रेस ट्रान्सलेशनचा प्रकार नाही. आपण बघितलं आहे ॲड्रेसेस, फिजिकल ॲड्रेस, लॉजिकल ॲड्रेस आहेत, त्याचं ट्रान्सलेशन होत असते. त्याच्यामध्ये मिनिमम ओव्हरहेड आहेत कॉन्टिग्युअसमध्ये. पण तेच जर आपण नॉन कॉन्टिग्युअसला बघितलं तर देर आर मोर ओव्हरहेड्स आर देअर. इंटरनल फ्रॅगमेंटेशन आणि एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशनच्या ज्या काही पद्धती आहेत त्या आपण नंतर अभ्यासणार आहोत. तेच इंटरनल फ्रॅगमेंटेशन ऑकर इन कॉन्टिग्युअस मेमरी अलोकेशन, whereas एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन ऑकर्स इन नॉन कॉन्टिग्युअस मेमरी अलोकेशन. या दोन्ही पद्धती आपण अभ्यासणार आहोत. 6व्यामध्ये इट इन्क्लूड सिंगल पार्टिशन अलोकेशन अँड मल्टी पार्टिशन अलोकेशन. सिंगल पार्टिशन आणि मल्टी पार्टिशन अलोकेशन हे सपोर्ट करतं आहे कॉन्टिग्युअस मेमरी अलोकेशन. तेच जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये पेजिंग आणि सेगमेंटेशन आहे नॉन कॉन्टिग्युअसमध्ये. आता पेजिंग आणि सेगमेंटेशन पण हा आपला नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत. वेस्टेज ऑफ मेमरी इज देअर आपण सांगितलं आहे कॉन्टिग्युअस मेमरीमध्ये, वेरॅज नॉन कॉन्टिग्युअसमध्ये मेमरी कुठलीही वेस्ट जात नाही. 8व्यामध्ये आपण सांगतो की इन कॉन्टिग्युअस मेमरी अलोकेशन स्वॅप्ड इन प्रोसेस आर अरेंज इन ओरिजिनली अलोकेटेड स्पेस. जो काय ओरिजिनली त्याला अलोकेट केलेला स्पेस आहे त्या ठिकाणी स्वॅप इन स्वॅप आउट, आपण स्वॅपिंग पण बघणार आहोत, ती परफॉर्म केली जाते. पण नॉन कॉन्टिग्युअस मेमरी अलोकेशनमध्ये स्वॅप इन प्रोसेस कॅन बी अरेंज इन एनी प्लेस. कुठेही त्या ठिकाणी स्वॅप इन स्वॅप आउट आपण करू शकतो. So these are some of the differences between contiguous and non-contiguous memory allocation.
एवढंच लक्षात ठेवा की कॉन्टिग्युअस मेमरी ॲलोकेशनमध्ये similar blocks, memory blocks will be created, and whatever the process comes in, it will be allocated into that block. But in non-contiguous memory allocation, there are certain processes that comes first, and later on the memory block will be created for that process. Memory block will त्याच्यानंतर त्याला तयार केला जातो त्या प्रोसेसच्या अकॉर्डिंग. ती प्रोसेस काय आहे, किती साईज आहे त्या प्रोसेसची, त्या अकॉर्डिंगली त्या ठिकाणी मेमरी ब्लॉक क्रिएट केला जातो. त्याला आपण नॉन कॉन्टिग्युअस मेमरी ॲलोकेशन असं म्हणतो. सो दीज आर 2 टाईप्स ऑफ मेमरी ॲलोकेशन्स आर देअर इन द ऑपरेटिंग सिस्टम. सो आय होप you people have understand this one. So if you have any doubt, any query, you can put into the discussion forum so that I can answer. So this is all about today. Thank you all.